इयत्ता 9वी भाग 1 मधील पहिलं प्रकरण संच या संचामधील तिसरा व्हिडिओ चालू करत आहे। यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। यामध्ये पहिल्या प्रकरणातील संचाचे प्रकार, त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे एक घटक संच। एक घटक संच। दुसरा आहे रिक्त संच। रिक्त संच। तिसरा आहे शांत संच आणि चौथा प्रकार आहे अनंत संच। आता या ठिकाणी एक घटक संच कशाला म्हणायचं ते आपल्याला पाहायचंय। ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच म्हणतात। ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच म्हणतात। त्याचं पहिलं उदाहरण सांगतो। 2 पेक्षा लहान असलेल्या नैसर्गिक संख्यांचा ए हा संच। नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होतात आणि मग 2 पेक्षा लहान असलेली नैसर्गिक संख्या 1 हीच आहे। आता या संचामध्ये फक्त एकच घटक आलेला आहे आणि म्हणून या संचाला एक घटक संच म्हणतात। किंवा आपल्याला दुसरं उदाहरण घेता येईल। बी बरोबर आहे 2 व 4 यांच्या दरम्यानच्या नैसर्गिक संख्यांचा संच। 2 आणि 4च्या दरम्यान 3 ही एकच नैसर्गिक संख्या आहे आणि म्हणून या संचामध्ये एकच घटक आलाय, म्हणून हा एक घटक संच आहे। हा सुद्धा एक घटक संच आहे। आता दुसरा प्रकार आहे रिक्त संच। ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच म्हणतात। ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच म्हणतात। त्याचं रिक्त संच हा फाय या चिन्हानं दाखवतात। फाय हे वाचायचं, फाय। रिक्त संच फाय या चिन्हाने दाखवतात। आता रिक्त संचाचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो। 2 व 3 यांच्या दरम्यानच्या नैसर्गिक संख्यांचा संच। 2 आणि 3च्या दरम्यान एकही नैसर्गिक संख्या नाही, म्हणून ए बरोबर महिरपी कंसामध्ये काहीच येणार नाही। 2 व 3 यांच्या दरम्यानच्या नैसर्गिक संख्यांचा संच। किंवा दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल 1 पेक्षा लहान असलेल्या नैसर्गिक संख्यांचा संच। 1 पेक्षा एकही नैसर्गिक संख्या लहान नाही, म्हणून तो बी हा संच सुद्धा रिकामा संच येईल, ए हा सुद्धा रिकामा संच येईल। यालाच आपण फाय सुद्धा म्हणता येतंय। ज्या संचामध्ये एकही घटक नाही त्या संचाला रिक्त संच म्हणतात। आता तिसरा प्रकार आहे शांत संच। जो संच रिक्त संच असतो आणि ज्या संचातील घटकांच्या यादीचा शेवट होतो, ज्या संचातील घटक मोजता येतात त्या संचाला शांत संच म्हणतात। बघा आणखी एकदा सांगतो। जो संच रिक्त संच असतो, ज्या संचातील घटकाच्या यादीचा शेवट होतो आणि ज्या संचातील घटक मोजता येतात त्या संचाला शांत संच म्हणतात। उदाहरणार्थ 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांचा संच काय होईल? 1 2 3 डॅश 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 49 50। किती घटक आहेत याच्यामध्ये? 49। इथं मधले घटक आहेत। कोणते कोणते घटक आहेत? 1 2 3 मध्ये सगळे आहेत 49 50। किती घटक आहेत? 50। कोणते घटक आहेत हे सगळं आपल्याला स्पष्ट सांगता येतंय। घटकाची यादी इथं थांबलेली, म्हणून हा जो संच आहे तो आहे शांत संच। किंवा 10 पर्यंतच्या समसंख्यांचा संच। 2 4 6 8 10। किती घटक आहेत? 5 घटक आहेत। कोणते घटक आहेत? 2 4 6 8 10। घटकाची यादीचा इथं शेवट झालेला आहे, ह्या सुद्धा यादीचा या ठिकाणी शेवट झालेला आहे। घटकांची यादी इथं थांबलेली आहे, म्हणून हे दोन्हीही उदाहरणं शांत संचाची आहेत।
आता आनंद संच कशाला म्हणायचे बघा, ज्या संचातील घटकांच्या यादीचा शेवट होत नाही त्या संचाला आनंद संच म्हणतात. ज्या संचातील घटकांची यादी अमर्याद असते, ते घटक मोजता येत नाहीत, अशा संचाला आनंद संच म्हणतात. त्याचं उदाहरण पहिल्या किंवा नैसर्गिक संख्यांचा ये हा संच, ये बरोबर 1 2 3 4 5 डॅश 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 अनंतपर्यंत. या ठिकाणी घटकांची यादी मर्यादित नाही आणि या संचातले घटक मोजताही येत नाहीत, कारण पुढे अनंतापर्यंत चाललेले आहेत. त्यामुळं हा जो संच आहे या संचाला अनंत संच म्हणतात. दुसरं उदाहरण सांगता येईल आपल्याला, पूर्ण संख्यांचा W हा संच 0 1 2 3 4 5 डॅश 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 अनंतापर्यंत. कारण ह्या दोन्ही संचामध्ये घटकाची यादी 50 ला थांबलेली, इथं घटकाची यादी 10 ला थांबलेली, परंतु आनंद संचामध्ये घटकाची यादी इथंही थांबलेली नाही, घटकाची यादी इथंही थांबलेली नाही. त्यामुळं हे दोन्ही संच अनंत संच आहेत. त्यानंतर याचा पुढचा प्रकार आहे समान संच. आता समान संचामध्ये समान संच, समजा ए हा संच आहे, त्याच्यामध्ये 1 2 3 हे 3 घटक आहेत. बी हा दुसरा संच आहे, त्याच्यामध्ये 3 2 1 हे 3 घटक आहेत. बारकाईनं जर बघितलं तर या दोन्ही संचामध्ये घटक तेच आहेत. ए या संचातले सगळे घटक बी या संचामध्ये आहेत, बी या संचातले सगळे घटक ए या संचामध्ये आहेत, म्हणून हे दोन्ही संच समान संच आहेत. जर दिलेल्या संचामध्ये तेच घटक असतील तर त्या संचांना समान संच म्हणतात. ये समान संच बी हे चिन्हाने, ये समान संच बी असे लिहितात. या ठिकाणी नीट बघा, जर दिलेल्या संचातील घटक तेच असतील तर त्या संचांना समान संच म्हणतात. ए या संचामध्ये 1 2 3 हे घटक आहेत, बी या संचामध्ये 3 2 1 हे घटक आहेत. दोन्ही संचातले घटक तेच आहेत, म्हणून हे दोन्ही संच समान संच आहेत. ए समान संच बी हेच विधान चिन्हामध्ये आपल्याला ए बरोबर बी असं लिहिता येते. जर संच ए आणि संच बी समान संच नसतील तर ए समान संच नाही बी असं आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी ए आणि बी समान संच आहेत, ए आणि बी समान संच नाही, असं पण आपल्याला चिन्हामध्ये मांडता येतंय. तर आता संचाच्या या प्रकारावर आपल्याला काही उदाहरणं सोडवायचे आहेत. सराव संच 1.2 मधले उदाहरण आपल्याला पाहिजे. सराव संच 1.2, सराव संच 1.2. सराव संच 1.2 त्यातलं पहिलं उदाहरण आहे, खालीलपैकी कोणते संच समान संच आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा. त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे, खालीलपैकी कोणते संच समान संच आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा. हे पहिलं उदाहरण आहे. त्याच्यामध्ये ये संच दिला आपल्याला. ए बरोबर x असा आहे की 3x वजा 1 बरोबर आहे 2. दुसरा संच दिलाय बी बरोबर महिरपी कंसामध्ये x असा आहे की x ही नैसर्गिक संख्या आहे, x ही नैसर्गिक संख्या आहे पण मूळही नाही व संयुक्तही नाही. हा दुसरा संच दिलाय. तिसरा संच सी बरोबर महिरपी कंसात x असा आहे की x बिलॉंग्स टू n कॉमा x लहान आहे 2. आता या पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला ए बी सी हे 3 संच दिलेत आणि हे 3 संच समान संच आहेत किंवा नाहीत ते आपल्याला लिहायचे. तर पहिला जो संच आहे
तो संच यादी पद्धतीने लिहू. तिन्ही संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचे आहेत. आता या ठिकाणी पहिला संच यादी पद्धतीने लिहिण्यासाठी 3x - 1 बरोबर 2 इथं समीकरण आपल्याला दिलंय ते समीकरण सोडवायचं. 3x बरोबर 2 अधिक 1, 3x बरोबर 3, x बरोबर 3/3 बरोबर आहे 1 आणि म्हणून a बरोबर आहे महिरपी कंसामध्ये 1. पहिल्या संचामध्ये फक्त हा हा एकच घटक आहे. कसा काढला तो घटक, कसा शोधला? इथं समीकरण दिलेलं आहे ते जशाल तसं घेतलं आणि ते समीकरण सोडवून x ची किंमत काढली. आता संच बी सुद्धा आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा आहे. x असा आहे की x ही नैसर्गिक संख्या आहे परंतु मूळही नाही आणि संयुक्तही नाही. नैसर्गिक संख्या संचामध्ये मूळही नसलेली आणि संयुक्तही नसलेली संख्या 1 असते आणि म्हणून दुसऱ्या संचामध्ये सुद्धा 1 हा घटक आहे आणि पहिल्या संचामध्ये सुद्धा 1 हाच घटक आहे. आता तिसरा C हा संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा आहे. काय सांगितलंय? महिरपी कंसात x असा आहे की x बिलॉंग्स टू n, x लहान आहे 2. 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या संचातली संख्या, 2 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या संचातली संख्या एकच आहे आणि ती म्हणजे 1. आता हे तिन्ही संच आपण यादी पद्धतीने लिहिले. तिन्ही संचामध्ये तेच घटक आहेत आणि म्हणून a बरोबर आहे b बरोबर आहे c. याचा अर्थ हे तिन्ही संच समान संच आहेत. याचा अर्थ हे तिन्ही संच समान संच आहेत. त्यानंतर उदाहरण नंबर 3. उदाहरण नंबर 3 मध्ये याच सराव संचामधलं उदाहरण नंबर 3 आहे. उदाहरण असं आहे, खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. रिक्त असतील तर का रिक्त आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. त्यातलं पहिलं उदाहरण आहे, a बरोबर आहे महिरपी कंसामध्ये a असा आहे की a ही 0 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. आता लगेच आपण हा संच काय करू, यादी पद्धतीने लिहू. आपल्याला माहित आहे नैसर्गिक संख्या संच 1 2 3 4 5 पुढे अनंतापर्यंत असा आहे. मग इथं आपल्याला a ही 0 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. 0 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या नसतेच म्हणून a बरोबर महिरपी कंसात काहीच नाही म्हणजे तो रिक्त संच आहे. आता दुसरा संच दिलाय बघा. पहिला संच आपण यादी पद्धतीने लिहून घेतला, त्याच्यामध्ये एकही घटक नाही म्हणून आपल्याला इथं असं लिहिता येईल, म्हणून a हा रिक्त संच आहे कारण याच्यामध्ये एकही घटक नाही म्हणून हा रिक्त संच आहे. दुसरं उदाहरण आहे, b बरोबर आहे महिरपी कंसामध्ये x असा आहे की x वर्ग बरोबर 0 महिरपी कंस बंद. मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं x वर्ग बरोबर 0, जर आपण x बरोबर 0 ठेवलं तर 0चा वर्ग बरोबर येतो 0 आणि म्हणून b बरोबर आहे महिरपी कंसामध्ये 0. आता या ठिकाणी या संचामध्ये 0 हा एक घटक आलेला आहे म्हणून b हा रिक्त संच नाही. पहा इकडं x वर्ग, x असा आहे की x वर्ग बरोबर 0. मग आपण एवढाच भाग घेतलाय x वर्ग बरोबर 0, दोन्ही साईडचं वर्गमूळ काढलं x बरोबर 0
म्हणजे या ठिकाणी एक्सच्या जागेवर जर 0 ठेवलं आणि त्याचा वर्ग केला तर तो किती येतो 0. म्हणजे बी या संचामध्ये एक घटक आला, कोणता आला 0, आणि म्हणून बी हा रिक्त संच नाही. त्यानंतर याच्यातलं तिसरं उदाहरण आहे सी बरोबर आहे महिरपी कंसामध्ये एक्स असा आहे की 5x वजा 2 बरोबर आहे 0, x बिलॉंग्स टू n. इथं पण काय करायचं, या ठिकाणी समीकरण दिलं ते आपण घ्यायचं 5x वजा 2 बरोबर 0. 5x बरोबर 2 पुढे नेलं अधिक होईल, x बरोबर 2/5 आणि 2 ला 5 न भागल्यानंतर येतंय 0.4. आता x बरोबर 0.4 आलेला आहे, परंतु 0.4 नॉट बिलॉंग्स टू n. x ची किंमत किती आली 0.4. ती नैसर्गिक संख्या संचामध्ये असते का, नाही. x बिलॉंग्स टू n दिले आपल्याला, ती नैसर्गिक संख्या संचामध्ये येत नाही. म्हणून c बरोबर महिरपी कंसात 0. म्हणून c हा रिक्त संच आहे, कारण याच्यामध्ये एकही घटक येत नाही. कारण 0.4 हे x ची किंमत 0.4 आली आणि ही किंमत नैसर्गिक संख्या संचामध्ये नसते, आणि म्हणून या संचामध्ये एकही घटक येत नाही. म्हणून c हा रिक्त संच आहे. थोडा या सराव संचातला प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते संच अनंत आहेत ते सकारण लिहा. या सराव संचामधला शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते संच अनंत आहेत ते सकारण लिहा. याच्यामधले आपल्या अभ्यासक्रमासाठी फक्त पहिले 2च उदाहरण आहेत, शेवटचे 1 2 3 4 5 उदाहरण नाहीत. तर त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे, ए बरोबर आहे महिरपी कंसामध्ये x असा आहे की x लहान आहे 10, x ही नैसर्गिक संख्या महिरपी कंस बनते. पहिलं उदाहरण असं दिलंय, ए बरोबर महिरपी कंसात x असा आहे की x कसा 10 पेक्षा लहान, आणि x ही कोण आहे 10 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. आता हा संच यादी पद्धतीने लिहिल्यानंतर 10 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा संच, आणि म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9. मग आता हा आणि हा संच एकच आहे, हा आहे गुणधर्म पद्धतीनं, हा आहे यादी पद्धतीनं. मग आता आपण जर या संचाकडे बघितलं तर या संचातील घटकांच्या यादीचा शेवट झालाय, त्यामुळं हा शांत संच आहे. म्हणून ये हा शांत संच आहे. या संचातील घटकाची यादी थांबलेली आहे, घटकाच्या यादीचा शेवट झालाय, सगळे घटक आपल्याला सांगता येतात, वाचता येतात, म्हणून हा शांत संच आहे. याच्यातलं दुसरं उदाहरण आहे, बी बरोबर आहे महिरपी कंसामध्ये y असा आहे की y लहान आहे -1, y ही पूर्णांक संख्या असा आपल्याला दिलाय. आता त्याच्या अगोदर पूर्णांक संख्या संच कसा असतो ते तुम्हाला मी सांगतो. 0 1 2 3 4 5 डॅश 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 पाठीमाग -1 -2 -3 पाठीमाग डॅश डॅश, हा आहे पूर्णांक संख्यांचा संच, सेट ऑफ इंटिजर. तर आता या ठिकाणी आपल्याला -1 पेक्षा लहान असणाऱ्या पूर्णांक संख्यांचा संच घ्यायचा आहे, आणि म्हणून बी बरोबर आहे -1 पेक्षा लहान असणाऱ्या -4 -3 -2. बघा
म्हणजे या ठिकाणी उणे 1 पेक्षा लहान उणे 2, उणे 2 पेक्षा लहान उणे 3, उणे 3 पेक्षा उणे 4, इकडे उणे 5, उणे 6, उणे 7 असं अनंतापर्यंत गेलेलं आहे. म्हणजे या संचातील घटकाच्या यादीचा शेवट होत नाही, घटकांची यादी थांबत नाही, या संचातील घटक मोजता येत नाहीत. म्हणून बी हा अनंत संच आहे.